दीपभाऊ मित्रांनो, मी किशोर झोटे. पुन्हा एकदा स्वागत आपल्या सर्वांच्या हक्काच्या चला शिकूया तंत्रस्नेही होऊया या यूट्यूब चॅनलवरती. मागच्या व्हिडिओमध्ये 4थीपर्यंत ज्यांची शाळा आहे त्या शाळेने स्कॉलरशिप संदर्भामध्ये नोंदणी कशी करावी हे भाग 1मध्ये आपण जाणून घेतलं होतं. या भाग 2मध्ये आपण त्यापुढे आपल्याला काय करायचं आहे हे थोडक्यात जाणून घेणार आहोत. तर स्कॉलरशिपच्या या पेजवरती आपण आल्यानंतर सांगितल्या पद्धतीने माहिती टाकून स्क्रॉल करत खाली यायचं आहे. त्यानंतर इथे आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे. त्यानंतर सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला अशी पॉपअप विंडो येईल. इथे आपल्याला येसवर क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर वर पॉपअप विंडो आली बघा. परत एकदा शाळेच्या नोंदणीसाठीचे अर्ज यशस्वीरित्या सादर करण्यात आले आहेत. या 2 तासानंतर शाळेची नोंदणी करण्याचा प्रयत्न करा. 2 तास जरी सांगितले असले तरी जास्त वेळ लागू शकतो. आपण 24 तास गृहीत धरूयात. ते झाल्यानंतर इथे आपल्याला शाळा लॉग इनवरती आपण इथे सध्या आलेलो आहोत. जर इथे आपण आपला तो यूजर ID टाकून पाहिला तर आपल्याला इथे असा मेसेज येत आहे, शाळेची नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. कृपया 2 तासानंतर शाळेची नोंदणी करण्याचा प्रयत्न करा. जर काही अडचण असेल तर मेल ID इथे दिलेला आहे, त्यावरती आपण संपर्क साधू शकतो. 2 तास ते 24 तास या दरम्यान जेव्हा केव्हा आपल्याला अप्रूव्हल मिळेल त्यानंतर आपल्याला शाळा नोंदणी इथे केल्यानंतर आणि अप्रूव्हल मिळाल्यानंतर इथे आपल्या शाळेचं नाव येणार आहे. इथे आपल्याला होय म्हणून यस म्हणून क्लिक करायचं आहे. इथे ज्या काही टॅबमध्ये आपली माहिती भरायची राहिलेली आहे ते सगळे टॅब एक एक करून आपल्याला पाहायचं आहे. जी काही माहिती पुन्हा आपल्याला दुसऱ्यांदा विचारलेली असेल ती 2 वेळेस टाकायची आहे. आणि सगळे टॅब भरून झाल्यानंतर इथे सबमिट या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. सबमिट या बटनावरती क्लिक केल्यानंतर याच प्रकारे आपल्याला पॉपअप विंडो येईल. भरलेली माहिती बरोबर असल्यास यस बटनावर क्लिक करा. यस बटनावर क्लिक केल्यानंतर भरलेल्या माहितीत कोणताही बदल करता येणार नाही. येसवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. स्कूल रजिस्ट्रेशन सक्सेसफुली असं वरती हिरव्या पट्टीत आपल्याला मेसेज येईल आणि आपला लॉग इन ID व पासवर्ड फक्त याच नोंदणीकृत मोबाईल क्रमांक आणि ईमेलवर पाठवला आहे. त्याला आपल्याला ओके करायचं आहे. त्यानंतर जो काही आपल्याला मेलवरती किंवा टेक्स्ट मेसेजमध्ये जो पासवर्ड आलेला आहे तो पासवर्ड टाकून इथे आपल्याला लॉग इन करून घ्यायचं आहे. इथे लॉग इन केल्यानंतर आपल्याला पुन्हा एक सूचना येते की लॉग इन केवळ इयत्ता 4थी व इयत्ता 7वी शिष्यवृत्ती परीक्षेकरता आहे. या लॉग इनमध्ये इयत्ता 5वी व इयत्ता 8वीचे विद्यार्थी आवेदन पात्र भरण्यात येऊ नयेत. याला इथे आपल्याला कंटिन्यू करायचं आहे. जे आहे ते लॉग इन सक्सेसफुली झालेलं आहे आणि इथे विद्यार्थी नोंदणीबाबतच्या काही सूचना आहेत. ह्या PDF आपण इथून शो करू शकतो आणि सेंडसुद्धा करू शकतो. 4थीची हवी असल्यास इथे आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे शो होईल ही माहिती जर आपल्याला वाचायची असेल आणि जर PDF हवी असेल तर क्रोमला इथे ज्या उभे 3 डॉट आहेत त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे प्रिंटचं ऑप्शन दिसत आहे बघा. या प्रिंटच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथे आपण हे PDF पुन्हा वरती उजवे 3 डॉट आहेत त्याला क्लिक करून सेव्ह एज PDF करून इथे आपण सेव्ह करू शकतो. हे आपल्या इंटरनल स्टोरेजला सेव्ह होणार आहे आणि आपण ती माहिती वाचू शकतो. 7वीचं सुद्धा आपण तसंच करू शकतो. त्यानंतर इथे आय हॅवचे इथे एक छोटासा चेकबॉक्स आहे व्हाईटमध्ये, तो आपल्याला दिसत नाही. तिथे आपल्याला क्लिक करायचा आहे, तो ब्ल्यूमध्ये होईल. त्यानंतर इथे आपल्याला कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे. इथे सगळ्या शेवटी आल्यानंतर इथे आपल्याला ती फाईल इथे आपल्याला अपलोड करायची आहे आणि सबमिट अँड कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे. सबमिट अँड कंटिन्यूवर क्लिक केल्यानंतर याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि या पद्धतीने स्कूल डिटेल अपडेट सक्सेसफुली आपलं झालेलं आहे. याची आपण प्रिंट काढू शकतो. प्रिंटवरती क्लिक करायचं किंवा एडिटसुद्धा करू शकतो. पुन्हा 3 डॉटला क्लिक करायचं आहे. सेव्ह एज PDF जायचं आहे. इथे सेव्ह करायचं आहे. इंटरनल स्टोरेजला आपलं हे सेव्ह झालेलं आहे. त्यानंतर इथे डाव्या हाताकडे 3 आडव्या रेषा त्याच्यावर आपण क्लिक केलं तर इथं 4थी आणि 7वीचे आपल्याला टॅब दिसते. इथून आपल्याला विद्यार्थ्यांचे फॉर्म जे आहेत ते भरायचे आहेत. ते कसे भरायचे आहेत ते पाहूयात पुढील व्हिडिओमध्ये.
तर या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय तंत्रज्ञान.